नमस्कार मित्रांनो, मी दीपाली आहे. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर मी आज पावभाजी करणार आहे. तर त्यासाठी मी आपलं फ्लावर कापून घेतलेलं आहे, हिरव्या वाटाणे, शिमला मिरची आणि बटाटा हे सगळं चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तर याला आपण आता शिजवायला टाकूया. याच्यामध्ये थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपण आता पाणी टाकून घ्यायचं आहे. पाणी जास्त न टाकायचं आपल्याला भाज्यांमध्ये. एक चमच हळद, आणि एक चमच मीठ टाकून घ्यायचं. तर आपण कुकर गॅसवर ठेवलेलं आहे. त्याला आता आपण याला झाकण लावून याच्या 4-5 शिट्ट्या चांगल्या काढून घ्यायच्या. गॅसवरती 4-5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. तर आपण शिट्ट्या होईपर्यंत आपण आता पावभाजीच्या याची साहित्याची तयारी करून घेऊया. तर आपलं आता पावभाजीचं साहित्य रेडी झालेलं आहे. आता इथं मी बारीक चिरून कांदा घेतलेला आहे, टॅमॅटो, अद्रक लसूणची पेस्ट, लाल तिखट, धना जिरा पावडर, हळद आणि आपला पावभाजी मसाला घेतलेला आहे आणि हिंग. तर आपण याला आता फोडणी देऊन घेऊया. आता आपलं हे शिजलेलं आहे, तर याची गॅस बंद करून टाकूया. 4-5 शिट्ट्या झाल्यात आपल्या. याला आपण तर आता आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे. याच्यामध्ये आपण आता तेल टाकून घेऊया. तर आता आपलं तेल गरम झालं. आपण याच्यामध्ये हिंग टाकून घेऊया. त्यानंतर कांदा, कांदा आपल्याला चांगला सोनेरी रंग येईपर्यंत परतवायचा आहे. तर आपला कांदा परतेपर्यंत आपण आता कुकरची वाफ काढून घेऊया. आणि आता याला मॅश करून घ्यायचं आहे. आपल्या भाज्या शिजलेल्या आहे चांगल्या. आपण याला आता मॅश करून घ्यायचं आहे. त्याला आपण चांगलं मॅश करून घ्यायचं आहे. तर आपलं आता हे मॅश करून झालेलं आहे चांगल्या प्रकारे. आपला कांदा पण लालसर झालेला आहे. चांगलं अजून थोडंसं सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊया. तर आपला आता कांदा चांगला परतून झालेला आहे. याच्यामध्ये आपण आता टोमॅटो टाकून घेऊया. तर आपला टोमॅटो चांगला परतत आलेला आहे आणि अजून आपण 2 मिनिटं चांगलं परतून घेऊया. तर आपला आता टोमॅटो परतून झालेला आहे. याच्यामध्ये आपण आता हळद टाकून घेऊया.
हळद टाकून घेऊया. अद्रक लसूणची पेस्ट, अद्रक लसूणची पेस्ट पण चांगली परतून घ्यायची आहे. याच्यामध्ये आता लाल तिखट टाकायचं आहे. तर आपलं आता लाल तिखट टाकून चांगलं परतून झालेलं आहे आपलं. तर याच्यामध्ये आपण आता धना जिरा पावडर टाकून घ्यायची. याच्यामध्ये आता आपल्याला पावभाजी मसाला टाकून घ्यायचा आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे. याला चांगलं 2 मिनटं तेल सुटेपर्यंत परतवायचं आहे. तर आपला आता मसाला चांगला परतून झालेला आहे. तर याच्यामध्ये आपण आता मॅश केल्या भाज्या टाकून घ्यायच्या आहेत. तर आपल्या भाज्या टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. आपली भाजी थोडी घट्टसर झालेली आहे, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं. थोडंच पाणी टाकायचं आहे आपल्याला. भाजी जास्त पातळ पण नाही करायची, भाजी घट्टसरच पाहिजे खायला. तर बघूया आता आपल्या भाजीला उकळी आली आहे का. आपल्या पावभाजीला छानपैकी उकळी आलेली आहे. त्याला अजून आपण 2 मिनटं थोडीशी शिजून घेऊया. भाज्या तर आपल्या शिजलेल्याच आहे, 2 मिनटं त्याला अजून थोडंसं हे करून घेऊया. तर आपली आता भाजी झालेली आहे. याच्यामध्ये आपण आता बटर टाकून गॅस बंद करून टाकायची आणि सर्व करून घ्यायचं. तर अशा प्रकारे आमची पावभाजी रेडी झालेली आहे. तर तुम्हाला आमची रेसिपी आवडली तर नक्कीच तुम्ही कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आमच्या. बाय बाय मित्रांनो. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया.